दि सेतू कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या 10व्या शाखेचा डहाणूत भव्य शुभारंभ. दि सेतू कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या 10व्या शाखेचा शुभारंभ डहाणू येथील लक्ष्मी प्लाझा येथे नुकताच उत्साहात पार पडला. संस्थेचे संस्थापक आणि प्रथम अध्यक्ष दिगंबर राऊत यांच्या शुभ हस्ते नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डहाणूचे आमदार विनोद निकोले तसेच प्रसिद्ध उद्योजक नरेश राऊत उपस्थित होते. याशिवाय संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वर्तक, उपाध्यक्ष चिंतामण ठाकूर, वकील दीप्ती राऊत, संचालक मंडळातील सर्व पदाधिकारी आणि डहाणूतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार विनोद निकोले यांनी या क्रेडिट सोसायटीच्या शेजारीच माझे कार्यालय असून संस्थेच्या प्रगतीसाठी मी सर्वतोपरी सहकार्य करेन असे आश्वासन दिले. तसेच संस्थेच्या सामाजिक आणि आर्थिक योगदानाचे कौतुक केले. संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वर्तक यांनी आपल्या मनोगतात संस्थेचे कार्य सातत्याने प्रगतीपथावर असून आज 10व्या शाखेचा शुभारंभ करताना विशेष आनंद होतो आहे. डहाणूतील नागरिकांनी या शाखेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी संचालक धनेश वर्तक यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि नागरिकांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत चौधरी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक संजीव राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले. या कुंदेन तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना. 42 वर्षानंतर सेतूने केलेली आर्थिक प्रगती म्हणा किंवा झालेला विकास म्हणा हा थोडक्यात मी तुमच्यासमोर मांडणार आहे. स्थापना 1 मे 1984 आणि रजिस्टर त्या नंबर आपल्याला 1100. प्रशासकीय कार्यालय आहे बोरिवली पश्चिम. कार्यक्षेत्र मुंबई, नवी मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्हा. शाखा मुख्य कार्यासह 8 शाखा धरून 10 शाखा झाले. खेळते भांडवल 170 कोटी, सभासद जवळजवळ 13,000, भाग भांडवल रुपये 6 कोटी 6 लाख, राखीव निधी 10 कोटी, ठेवी 153.4 कोटी, ज्यामुळे 6 कोटी यांना. खरं म्हणजे सेतूची ही 10वी शाखा आहे. 10वी शाखाला एक विशेष महत्त्व आहे. अशासाठी महत्त्व आहे की ही शाखा आम्ही अशा ठिकाणी उघडतोय डहाणूमध्ये जिथे आम्ही वाढवणचा विचार करतो आज, आणि उद्या वाढवणला आपल्याला सहज सरकता यावं म्हणून आम्ही डहाणूकडे ह्या बाजूला ब्रांच ओपन करतो. पुढे काय होईल ते आपण सांगू शकत नाही, पण आमचा हेतू असा आहे की ही खूप वृद्धिंगत व्हावी. ज्यांनी त्यावेळेला ज्या खस्ता खाल्लेल्या आहेत, आपल्याला मी सांगेन तरी आपण मला काय दिगंबर हो किती खोटं बोलताय, काय असं होऊ शकतं का असं म्हणाला. आपण अशा परिस्थितीमध्ये काम केलेलं आहे. मित्रांनो, मला खरोखर आज माझ्या मित्रांची आठवण येते. आज आमचे रवींद्र ठाकूर नाही आहेत, आज आमचे दत्ता भाऊ नाही आहेत, आज काही आहेत ते येऊ शकत नाही आहेत. स्टेजवरील सर्वच सन्माननीय आदरणीय सर्व सदस्य, सभासद, उपस्थित सर्व भाऊ आणि बहिणी,